नमस्कार. शिवाजी अकॅडमीच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत एक महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे डाईस, फासा किंवा घन. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये या डाईसवरती अनेक उदाहरणं आलेली आपल्याला नेहमी दिसत असतात आणि अगदी ही उदाहरणं सोपी असतात पहा. परंतु होतं काय, तर आपल्याला ती सोडवण्याची ट्रिक माहीत नसते किंवा सोप्या पद्धती माहिती नसतात आणि त्यामुळे या डाईस, फासा किंवा घन या घटकावरची आपली उदाहरणे चुकतात आणि आपले हातचे मार्क जातात. असं आगामी स्पर्धा परीक्षांमध्ये होऊ नये त्या दृष्टीने आपण याचा सखोलपणे अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी आपण पाहत आहात की आपणाला डाईसची 3D आकृती दिसत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की सर डाईस ज्यावेळेस शिकवाल त्यावेळेस तो अगदी सखोलपणे शिकवा, म्हणून आपण अगदी बेसिक पासून हा डाईस पाहत आहोत. तर अशा प्रकारे हा आहे डाईस पहा आणि हा डाईस आपल्याला काय नवा नाही, अगदी लहानपणापासून सापशिडीपासून तर व्यापारापर्यंत आपण खेळ खेळलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये जो काही डाईस असतो तो हाच डाईस असतो आणि त्यामुळे आपण याच्याशी सर्व परिचित आहोत. तर डाईसला एकूण 6 पृष्ठभाग असतात. तर या 3D आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे बा की प्रत्येक डाईसला एकूण 6 पृष्ठभाग किंवा 6 फेसेस असतात. तर एकूण बाजूंची संख्या ही 12 असते आणि एकूण जर कोपऱ्यांचा विचार केला तर एकूण कोपरे किंवा शिरोबिंदू हे 8 शिरोबिंदू या डाईसला असतात किंवा 8 कोपरे या डाईसला असतात. तर बेसिकली आपण पाहत आहोत की फेसेसची संख्या किंवा पृष्ठभागांची संख्या ही एकूण 6 असते. बाजूंचा जर विचार केला तर बाजू 12 असतात आणि कोपऱ्यांचा जर विचार केला तर ते कोपऱ्यांची संख्या ही 8 असते. तर हे आपण का पाहत आहोत, ज्यावेळेस आपण ओपन डाईस शिकणार आहोत त्यावेळेस आपल्याला या बाजूंचा किंवा ही जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे तर याचा उपयोग आपल्याला होणार आहे. तर अगदी लहानपणापासून आपण या डाईस पासून डाईसला परिचित आहोत किंवा डाईस सोबत आपण खेळलेलो आहोत. तर साधारणपणे या ठिकाणी घन आणि डाईस अशा वेगवेगळ्या शब्दांचा वापर करून परीक्षांमध्ये प्रश्न आलेले असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, घन आणि डाईस मध्ये एकच फरक आहे की घनावरती नंबरिंग केलेली नसते. ज्यावेळेस घन म्हणून प्रश्न विचारला जातो तर त्यावेळेस इथं डाईसवर किंवा या आकृतीवर कोणत्याही प्रकारची नंबरिंग केलेली नसते, त्यावर कोणतीही चिन्ह अंकित केलेली नसतात. आणि ज्यावेळेस तो डाईस म्हणून प्रश्न विचारला जातो तर त्यावेळेस याच्यावर नंबर असतात. म्हणजे डाईस काय, तर ज्याच्यावर नंबर असतात तो घन म्हणजे डाईस असं आपण म्हणू शकतो. तर आता आपण पाहत आहोत परीक्षेच्या दृष्टीने या डाईसवर आधारित जी काही प्रश्न येतील आणि ती सॉल्व्ह कशी करायची, तर यासाठी आपण काही बेसिक गोष्टी समजावून घेऊया. डाईसचे एकूण 2 प्रकार पडतात. तर डाईसचे एकूण 2 प्रकार आहेत पहा, स्टँडर्ड डाईस आणि नॉन स्टँडर्ड डाईस. परीक्षांमध्ये आता आपण वरती पाहिलेली आकृती ही 3D आकृती होती आणि परंतु परीक्षांमध्ये आपल्याला ज्या काही आकृत्या येतात तर त्या आकृत्या अशा स्वरूपाच्या असतात. म्हणजे आपल्याला आकृतीचे 6 पृष्ठभाग दिसत नाहीत, तर आपल्याला फक्त आकृतीचे 3 पृष्ठभाग दृष्टीला पडतात किंवा 3 पृष्ठभागच आपल्याला नजरेला येतात आणि त्यामुळे यावरती प्रश्न विचारण्याचं स्वरूपच असं असतं की समोर दिसणाऱ्या अंकाच्या पृष्ठभागावर किंवा विरुद्ध बाजूवर कोणता अंक असेल अशा स्वरूपाची प्रश्न किंवा अक्षरांवर आधारित प्रश्न, अल्फाबेट्सवर आधारित प्रश्न या डाईसवर विचारले जातात. तर स्टँडर्ड डाईस आणि नॉन स्टँडर्ड डाईस असे डाईसचे 2 उपप्रकार आहेत. आता हे 2 उपप्रकार आपण अभ्यासणार आहोत. परंतु ज्यावेळेस परीक्षेमध्ये आपल्याला डाईसवर आधारित प्रश्न येतात तर पहिल्यांदा आपल्याला हे डिटेक्ट करणं आवश्यक आहे, समजावून घेणं आवश्यक आहे की दिलेलं डाईसचं हे उदाहरण हे स्टँडर्ड डाईसचं आहे की नॉन स्टँडर्ड डाईसचं आहे. म्हणून आता आपण पहिल्यांदा पाहूया की स्टँडर्ड डाईस कशाला म्हणायचं आणि नॉन स्टँडर्ड डाईस कशाला म्हणायचं. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत की हा स्टँडर्ड डाईस आहे. तर हा स्टँडर्ड डाईस आहे. मग स्टँडर्ड डाईस का आहे, तर या ठिकाणी आपल्याला एक महत्वाचा लॉ आहे, महत्वाचा नियम आहे की स्टँडर्ड डाईसच्या 2 विरुद्ध पृष्ठभागांची बेरीज ही 7च असते. डेफिनेशन पुन्हा एकदा समजावून घ्या.
स्टँडर्ड डाईसच्या दोन विरुद्ध पृष्ठभागांवरच्या अंकांची बेरीज ही 7 म्हणजे 7च असते. 7 पेक्षा ती जास्तही असू शकत नाही आणि 7 पेक्षा ती कमी असू शकत नाही. तर अशा प्रकारे याची ही डेफिनेशन आहे. दोन विरुद्ध पृष्ठभागांची बेरीज 7 असते. म्हणजे या ठिकाणी जर 2 आहेत तर विरुद्ध पृष्ठभागावर डेफिनेटली 7 असतील, 1च्या विरुद्ध बाजूला डेफिनेटली 6 असतील आणि 3च्या विरुद्ध बाजूला निश्चित पैकी 4च असतील. तर हा डाईस असतो स्टँडर्ड डाईस. तर ही एक पद्धत झाली स्टँडर्ड डाईस किंवा नॉन स्टँडर्ड डाईस ओळखण्याची. आणि दुसरी पद्धत आहे पहा की या ठिकाणी जर कोणत्याही दोन दिसणाऱ्या पृष्ठभागांपैकी कोणत्याही दोन पृष्ठभागांची बेरीज ही जर 7 येत असेल तर तो डाईस नॉन स्टँडर्ड डाईस असतो. म्हणजे पुन्हा एकदा आपण समजावून घ्या की 2च्या विरुद्ध बाजूला 5च असतील, 1च्या विरुद्ध बाजूला 6च असतील आणि 3च्या विरुद्ध बाजूला स्टँडर्ड डाईस मध्ये 4च असतील. म्हणजे हा स्टँडर्ड डाईस आहे. विरुद्ध पृष्ठभागांची बेरीज या ठिकाणी 7च असते. तर इकडे आपण आता नॉन स्टँडर्ड डाईस पाहत आहोत. तर या ठिकाणी जर दिलेल्या पृष्ठभागापैकी किमान 2 पृष्ठभागांवरच्या अंकांची बेरीज ही 7 येत असेल तर तो डाईस हा नॉन स्टँडर्ड डाईस असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी 5 आणि 4 9, 4 आणि 2 6 आणि या ठिकाणी मात्र 5 आणि 2 7 अशी बेरीज येत आहे आणि म्हणून हा डाईस हा नॉन स्टँडर्ड डाईस आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 6 आणि 1 7, 1 आणि 3 4, 3 आणि 6 9 अशा प्रकारे या ठिकाणी देखील 2 पृष्ठभागांची बेरीज ही 7 येत आहे आणि म्हणून हा डाईस हा नॉन स्टँडर्ड डाईस असलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे परीक्षेमध्ये आपल्याला जर ओळखायचं असेल तर ह्या महत्वाच्या ट्रिक आहेत किंवा हे महत्वाचे लॉ आहेत ज्या आधारे आपण डिटेक्ट करू शकतो की हा स्टँडर्ड डाईस आहे की नॉन स्टँडर्ड डाईस आहे. पहा, परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न साधारणपणे स्टँडर्ड डाईस, स्टँडर्ड डाईस, स्टँडर्ड डाईस, नॉन स्टँडर्ड डाईस, नॉन स्टँडर्ड डाईस, नॉन स्टँडर्ड डाईस अशा स्वरूपाचे असतात. आणि या नॉन स्टँडर्ड डाईसचा जो एक उपप्रकार आहे तो म्हणजे ओपन डाईस. यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची उदाहरणं विचारलेली असतात आणि त्याविषयी माहिती आपण पुढील भागामध्ये ओपन डाईस अत्यंत चांगल्या प्रकारे शिकणार आहोत. ज्या प्रकारे आपल्याला कोणत्याही प्रकारची परीक्षामध्ये मार्क वाया जाण्याची शक्यता निश्चितपैकी कमी होणार आहे. तर आपण आता पाहणार आहोत या स्टँडर्ड आणि नॉन स्टँडर्ड डाईसवर आधारित प्राथमिक स्वरूपाची काही उदाहरणे. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत की या 3 आकृत्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि या 3 आकृत्यांमध्ये आपण पहिल्यांदा पाहून घेणं आवश्यक आहे की हे स्टँडर्ड डाईस आहेत की नॉन स्टँडर्ड डाईस आहेत. तर पहिल्यांदा आपण पाहून घेऊया की स्टँडर्ड डाईस आहेत की नॉन स्टँडर्ड. तर आपला नियम काय आहे पहा, तर विरुद्ध या ठिकाणी जर पृष्ठभागावरील कोणत्याही 2 संख्या किंवा 2 पृष्ठभागांची बेरीज ही जर 7 येत असेल तर तो नॉन स्टँडर्ड डाईस असतो. या ठिकाणी कोणत्याही पृष्ठभागाची बेरीज ही 7 येत नाही. इथं 2 आणि 1 3, 3 आणि 1 4 आणि 3 आणि 2 5 म्हणजे 7 निश्चित पैकी येत नाही. मग या ठिकाणी मी तुम्हाला मगाशी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला काय असतं, ज्यावेळेस तो स्टँडर्ड डाईस असतो तर त्यावेळेला निश्चित पैकी त्याच्या 2 विरुद्ध पृष्ठभागांची बेरीज ही 7 असते. म्हणून आपल्याला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 आणि 7 येण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये 5 मिसळावे लागतील. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला उत्तर हे 7 मिळणार आहे. या ठिकाणी आपल्याला 1 मध्ये 6 मिसळावे लागतील किंवा 6 प्लस करावे लागतील आणि त्यानंतर आपल्याला उत्तर 7 येणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे 3 मध्ये 4 प्लस करावे लागतील आणि नंतर आपल्याला उत्तर हे 7 मिळणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट ध्यानात घ्या, ज्यावेळेस स्टँडर्ड डाईस असतो त्यावेळेस विरुद्ध पृष्ठभागांची बेरीज ही डेफिनेटली 7 असते आणि अशा प्रकारची उदाहरणं सोडवणं ही सगळ्यात सोपी गोष्ट असते. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की डेफिनेटली 2च्या विरुद्ध बाजूला 5 आहेत किंवा 5च्या विरुद्ध बाजूला 2 आहेत.
1च्या विरुद्ध बाजूला 6 आहे किंवा 6च्या विरुद्ध बाजूला 1 आहे आणि या ठिकाणी 3च्या विरुद्ध बाजूला 4 आहे किंवा 4च्या विरुद्ध बाजूला 3 आहे, हे या ठिकाणी अगदी आपण डेफिनेटली म्हणू शकतो. समजा आपल्याला परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचं उदाहरण आलं तर आपण पहिल्यांदा त्याला डिटेक्ट करायचंय की हा स्टँडर्ड डाइस आहे की नॉन स्टँडर्ड डाइस. मग आपण याला स्टँडर्ड डाइस म्हणून जर आपण याला डिटेक्ट केलं तर याला सोडवणं अत्यंत सोपं आहे. समजा या आकृतीमध्ये आपल्याला प्रश्न विचारला की 3च्या विरुद्ध बाजूला असणारी संख्या कोणती, 2च्या विरुद्ध बाजूला असणारी संख्या कोणती, असा कोणताही अंक घेऊन ते आपल्याला प्रश्न विचारू शकतात. समजा आपल्याला विचारलं गेलं की 3च्या विरुद्ध बाजूला असणारा अंक कोणता, तर अशा वेळेला आपल्याला एक सोपी कृती करायची. पहा, तर या ठिकाणी 2 आकृत्या जर दिल्या असतील तर, कारण 3 आकृत्या किंवा 4 आकृत्या दिल्याच्या नंतर ते उदाहरण सोडवायचं कसं याविषयी माहिती आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. कारण एकाच वेळी जर सगळं शिकलं तर त्याचा गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओपन डाइस आणि इतर काही उदाहरणे आपण पुढील भागामध्ये शिकणार आहोत. तर या ठिकाणी समजा आपल्याला परीक्षेमध्ये अशा स्वरूपाच्या 2 आकृत्या दिल्या आणि आपल्याला सांगितलं की 3च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणती संख्या आहे, तर अशा वेळेला आपल्याला एक प्राथमिक कृती करावी लागेल की या दोन्ही डाइस मध्ये समान असणारी संख्या कोणती हे आपल्याला अगोदर निश्चित करून घ्यावं लागेल. तर या ठिकाणी आपल्याला इथे 1 आहे, इकडच्या आकृतीत 1 नाही, इथे 2 आहे, इकडच्या आकृतीत 2 नाही, मात्र इथे 3 आहे पहिल्या आकृतीत आणि या ठिकाणी दुसऱ्या आकृतीमध्ये देखील 3 आहे. म्हणजे 3 ही संख्या दोन्ही आकृत्यांमध्ये दिसणारी संख्या आहे. तर अशा वेळेला अगदी एक सोपी कृती करायची आपल्याला की जी संख्या दोन्ही आकृतींमध्ये समान असेल तर त्या संख्येपासून डाइस हा क्लॉकवाइज किंवा अँटी क्लॉकवाइज फिरवायचा आहे. तर या ठिकाणी मी क्लॉकवाइज आणि अँटी क्लॉकवाइज का म्हणतोय, तर आपण एकतर क्लॉकवाइज फिरवा किंवा एकतर अँटी क्लॉकवाइज फिरवा, पण दोन्हीही डाइस हे एकाच पद्धतीने फिरणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपण जर पहिला डाइस क्लॉकवाइज फिरवला तर आपल्याला संख्या मिळतात. पहा, 3 च्या नंतर 2 आणि 2 च्या नंतर 1. त्याला जर आपण असं फिरवलं तर त्यानंतर आपल्याला एक संख्या मिळते. म्हणजे 3, 2, 1 अशा स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी आकृतीबंध मिळत आहे. त्याच्यानंतर दुसरी आकृती जर आपण क्लॉकवाइज फिरवली तर या ठिकाणी आपल्याला 3 च्या नंतर मिळत आहेत. पहा, 5. म्हणजे आपण पहिल्यांदा 3 लिहून घेऊया, त्याच्यानंतर लिहून घेऊया 5, त्याच्यानंतर 5 च्या नंतर आपल्याला संख्या मिळत आहे. पहा, 6. तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही डाइसचा आकृतीबंध इथे 3, 2, 1 आणि इथे 3, 5, 6 असा मिळालेला आहे. तर या ठिकाणी निश्चित झालेला आहे. पहा, 2च्या हा स्टँडर्ड डाइस होता, 2च्या विरुद्ध बाजूला डेफिनेटली 5 आहेत, त्याच्यानंतर 1च्या विरुद्ध बाजूला डेफिनेटली 6 आहेत किंवा 6च्या विरुद्ध बाजूला 1 आहे. पण असं होऊ शकतं का की 3च्या विरुद्ध बाजूला 3 असेल, कारण दिसणारे पृष्ठभाग कधीही एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असू शकत नाहीत. पहिल्यांदा गोष्ट समजावून घ्या की जे पृष्ठभाग आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत ते पृष्ठभाग कधीही एकमेकांच्या विरुद्ध बाजूला नसतील. मग या ठिकाणी आपल्याला सोपी ट्रिक आहे, या ठिकाणी आपल्याला एकच समजावून घ्यायचंय की या ठिकाणावर मिसिंग नंबर कोणता आहे. तर या ठिकाणी आपल्याला मिसिंग नंबर मिळतोय. पहा, 4. तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 4. तर 3च्या विरुद्ध बाजूला असणारा अंक आहे 4. तर अशा प्रकारे आपण ते उत्तर मिळवलेलं आहे. त्यानंतर आपण आता दुसरं नॉन स्टँडर्ड डाइसचं उदाहरण पाहूया. तर या ठिकाणी नॉन स्टँडर्ड डाइसला आपण काय शिकवलंय, तर या ठिकाणी आपण शिकवलंय की ज्या वेळेस दिसणाऱ्या पृष्ठभागांपैकी दिसणाऱ्या कोणत्याही 2 पृष्ठभागांची बेरीज ही जर 7 येत असेल तर डेफिनेटली तो नॉन स्टँडर्ड डाइस असतो. तर या ठिकाणी पहा, 5 आणि 2 7 येत आहेत, इथे 2 आणि 1 3 येत आहेत, इकडे 5 आणि 1 6 येत आहेत. म्हणजे हा डाइस डेफिनेटली नॉन स्टँडर्ड डाइस आहे. आता नॉन स्टँडर्ड डाइसची सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर नॉन स्टँडर्ड डाइस जसं स्टँडर्ड डाइस मध्ये दोन्ही पृष्ठभागांची बेरीज 7च असते, म्हणजे 1च्या विरुद्ध बाजूला 6 येईल,
4च्या विरुद्ध बाजूला 3च येईल. पण नॉन स्टँडर्ड डायस मध्ये असं काही नसतं. 1च्या विरुद्ध बाजूला कोणतीही संख्या येऊ कोणताही अंक येऊ शकतो आणि 2च्याही विरुद्ध बाजूला कोणताही अंक येऊ शकतो. याच्यामध्ये अशा प्रकारे निश्चितपणा कोणताही नसतो. तर हे उदाहरण देखील आपल्याला त्याच पद्धतीने सोडवायचंय. ज्या वेळेस आपल्याला 2 आकृत्या या ठिकाणी दिलेल्या आहेत, तर 2 आकृत्यामध्ये आपण प्रथमतः आपल्याला कॉमन जी काही आहे ते कॉमन अंक शोधणार आहोत. तर पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी 5 आहेत पहा, इकडे 5 नाहीत. त्याच्यानंतर इकडे 3 आहेत, इकडे 3 नाहीत, इकडे मात्र वरच्या पृष्ठभागावर 2 आहेत आणि या ठिकाणी देखील आपल्याला 2 दिसून येतात. म्हणजे एक गोष्ट तर निश्चित झाली की दोन्ही आकृत्यांमध्ये 2 हा अंक कॉमन आहे. तर या ठिकाणी आणि या ठिकाणी पहा 2 हा अंक आपल्याला कॉमन दिसून येतो. आणि या ठिकाणी देखील आपल्याला तीच कृती करायची की आपल्याला 2 पासून हा डायस क्लॉकवाईज फिरवायचा आहे. तर 2च्या नंतर आपल्याला आता 3 मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला 5 मिळतील. तर याचा आकृतिबंध तयार होतोय पहा, 2 3 आणि 5. तर अशा स्वरूपाने आपल्याला हा 2 3 5 हा पहिल्या डायसचा आकृतिबंध मिळालाय. त्याच्यानंतर दुसऱ्या डायसचा आकृतिबंध आपल्याला 2 पासून आता आपण त्याला फिरवणार आहोत. तर 2 ला फिरवल्याच्या नंतर आपल्याला पहिला अंक मिळत आहे पहा 2 किंवा 2. त्याच्यानंतर मिळत आहे 1 आणि त्याच्यानंतर आपल्याला अंक मिळत आहे पहा 6. तर अशा प्रकारे आपल्याला हा आकृतिबंध मिळालेला आहे. म्हणजे हे निश्चित झालेलं आहे पहा की 3च्या विरुद्ध बाजूला या ठिकाणी निश्चितपैकी 1 आहे, 1च्या विरुद्ध बाजूला 3 आहे आणि 5च्या विरुद्ध बाजूला 6 आहे, 6च्या विरुद्ध बाजूला 5 आहे. पण असं होऊ शकतं का की 2च्या विरुद्ध बाजूला 2च असेल? तर असं कधीही होऊ शकत नाही. कोणताही पृष्ठभाग जर आपल्याला दिसत असेल तर त्यावरील अंक कधीही त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावरती असणार नाही. मग या ठिकाणी मिसिंग अंक कोणता आहे? तर या ठिकाणी मिसिंग अंक देखील आपल्याला 4 मिळत आहे. म्हणजे 4 ही संख्या किंवा 4 हा अंक 2च्या विरुद्ध पृष्ठभागावरती आपल्याला असलेला दिसून येतो आणि हे अगदी बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षांमध्ये डाईसवर आधारित प्रश्नांमध्ये आपली कोणत्याही प्रकारे गोची होऊ नये, कोणत्याही प्रकारे आपल्याला अडचण येऊ नये, हाच आमचा हेतू आहे. आणि येणाऱ्या भागामध्ये, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण निश्चितपैकी याच्यावरच्या सगळ्या प्रकारच्या उदाहरणांचा मागोवा घेणार आहोत. ती उदाहरणे आपण सोडून घेणार आहोत. त्यामुळे निश्चितपैकी आपला पुढचा भाग देखील आपल्याला पाहणं आवश्यक आहे. आमच्या बाकीच्या विषयांचे व्हिडिओ जे चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते अत्यंत उपयुक्त आहेत स्पर्धा परीक्षांसाठी. ते देखील निश्चित पाहत रहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.